भटक्या विमुक्त जाती जमाती सामाजिक आधार संघटना। बघू, जे काही पाण्याचा प्रश्न इथे उपस्थित झाला होता, त्यासाठी जे आंदोलन चाललं होतं, त्या आंदोलनाला एक म्हणता येईल की सपोर्ट करण्यासाठी भटक्या विमुक्त संघटनेचे जे काही अध्यक्ष हरिभाऊ हे तिथे उपस्थित आहेत. दादा, काय सांगाल? पाण्याचा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे, त्यांना पाण्याचीच अडचण नाही तर पाणी न मिळाल्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचं वाटोळं झालेलं आहे. काहींचे म्हणता येईल की नवरा डेट झाल्यामुळे त्यांना पाण्या रात्रभर जागावं लागतं. या सगळ्या समस्यांवरती तुमचं काय मत आहे? आज या ठिकाणी भटक्या विमुक्त जाती जमाती सामाजिक आधार संघटना या संघटनेच्या माध्यमातून आणि वंचित बहुजन पक्ष यांच्या माध्यमातून संयुक्त विद्यमानाने एक सविस्तर अधिकाऱ्यांना निवेदन फक्त देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि व्यवस्थित आम्ही कुठलेही आमच्यामुळे त्यांना अडचण निर्माण होणार नाही अशी प्रथम आम्ही दक्षता घेतली. त्यांना निवेदन दिलं, त्यांनी आमचं सविस्तर पोळसाव्याने ऐकलं आणि आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की तत्काळ पाण्याची व्यवस्था करू. परंतु त्या जे काही मागणी करणारे आलेले पाण्याची, त्यांचं असं म्हणणं की गेल्या 6 महिन्यापासून आम्ही मागणी करतोय अधिकारी, कारण 6 महिन्यापासून अधिकारी टाळतोय. मग हे किती दिवस या प्रमाणात अशा प्रमाणात सर्व महिलांच्या उपस्थितीमध्ये संघटनेच्या माध्यमातून असं एक निवेदन देण्यात आलेलं नाही, फक्त तोंडी चर्चा झालेली आहे. तर आता आमचं असं म्हणणं आहे की हडपसर विधानसभेमध्ये 60% भटक्या समाजाची लोकसंख्या आहे. मी फक्त केशवनगरचं बोलत नाही, हडपसरमध्ये शिंदे वस्तीत बी पाणी नाहीये. हडपसरमध्ये अजून ठिकाणी गोरगरीब लोक राहतात सरकारी जागेवर, ह्यांना अजून स्वतःची चांगली घरं नाहीत, ह्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळत नाही, ह्यांना काहीच कुठला आधार नाही. शासनाने प्रशासनाने ह्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि ह्यांची त्वरित चांगली कामं करावी अशीच आमच्या भटक्या विमुक्त जमातीच्या माध्यमातून विनंती आहे. मुलं शिक्षणापासून वंचित राहतात, महिलांना रोजगार नाही, अनेक तरुण मुलं आहेत की त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत. वस्तीमध्ये आम्ही प्रॅक्टिकली काम करतो तेव्हा इतकी बेकारी आम्हाला दिसते की हा देश स्वतंत्र झालाय का, नक्की आम्हाला स्वतंत्र मिळालंय का नाही अशी शंका आमच्या मनामध्ये निर्माण होती. बरोबर. ताई ताई, तुम्ही काय सांगाल यांच्यासाठी? आता तुम्ही कसा लढा लागणार यांच्यासाठी? आता म्हणजे मी बी तिथलीच आहे, म्हणजे माझ्यासाठी माझी हे सगळे माझेच लोक आहेत. आणि मी गेले 25-30 वर्ष मी स्वतःला वाहून घेतलं की भटके विमुक्तांचं काम किंवा सगळ्यांचंच काम करते. मी भटके विमुक्त म्हणून नाही, सगळं मागासवर्गीयचं. परंतु अशा अर्ज अजून किती दिवस करणार? ह्या अर्जाचं जर दखल नाही घेतलं तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, हांडा मोर्चा काढण्यात येईल, तीव्र आंदोलन करणे. 400 का 500 महिला आम्ही उभा करू. ज्या अधिकाऱ्यापुढे तुम्ही आज निवेदन घेऊन गेले होते, त्या अधिकाऱ्याचं ऑफिस फोडण्यापर्यंत निषेध व्यक्त केला होता पाणी न मिळण्यामुळे. तुम्ही हांडा मोर्चा काढणार आहेत, त्या हांडा मोर्चाचा परिणाम त्या अधिकाऱ्यावर होईल का? होईल ना, नक्की होईल. आणि हांडा मोर्चाचा आमचे लोक असे आहेत ना भटके, आणि मग देतो आम्ही लांबून लांबून चटके. मग आमच्या चटके कधी भेटतील तेव्हा ते अधिकारी नीट होतील, मग आम्ही चटके देऊ. बघितलं की यांनी एक सांगितलं आम्ही आहोत भटके आणि ह्या अधिकाऱ्यांना देऊ चटके. खऱ्या अर्थाने हे चटके अधिकाऱ्यांना कधी बसतील ते बघणं गरजेचं आहे. आणि पाण्यासाठी परंतु या लोकांना आजपर्यंत पाणी मिळत नाही असे चटके ह्या अधिकाऱ्यांनी या लोकांना दिलेले आहेत. त्याचा रोष व्यक्त करून हे अधिकारी कुठं आम्ही असं फुकट पाणी घेत नाहीये. आमच्याकडे आम्ही टॅक्स भरतो, त्या टॅक्स मध्ये पाण्याचं पण पट्टी भरतो, वीज पट्टी भरतो, भरपूर पाणी, पण आम्हाला पाणीच नाहीये. कोमलताई, काय सांगाल? काय करणार यांच्यासाठी? तुम्ही कसं लढायला? यांच्यासाठी म्हणजे महिलांचं जर पाहिलं तर आज मी पूर्णपणे मांजरी केशवनगर मध्ये फिरतीये. मांजरीमध्ये आणि पूर्ण केशवनगरमध्ये ह्यांची गायरान वस्ती आहे, पवार वस्ती आहे. मी स्वतः पाहिलेलं आहे, तिथे महिलांशी भेटलेली आहे. महिलांना पाण्याचा त्रास तर भयंकर आहे. काही काही ठिकाणी 8-8 दिवसांनी एक टँकर येतोय. त्या एक टँकर मध्ये 8 दिवस किती महिला म्हणजे भागवणार? काय त्या पिणार, आंघोळ करणार की वापरणार पाणी? आणि घरामध्ये 7-7, 8-8 जण एकेच्या आहेत. 8 दिवसातून एक टँकर, भयंकर मोठी गंभीर परिस्थिती आहे. पाणी सोडलं जात नाहीये, सोडलं तरी अगदी 5-6 दिवसातून 10 मिनिटाच्या वर पाणी येत नाहीये. आणि तो टँकर जो आणला जातोय तो टँकर पूर्ण वस्तीपर्यंत आतपर्यंत पोहोचत नाहीये. तो बाहेर कुठेतरी चौकात कुठेतरी थांबवला जातोय आणि तिथे ते 2-1 कॅन भरून पाणी घेतलं जातंय आणि तेवढं पाणी त्या महिलांना वाहायला लागतंय. मी भरपूर महिलांशी बोललेली आहे. प्रत्येक महिलेला पिशवीचा आणि कमरेचा आजार हा बहुतेक महिलांचा मी पाहिलेला आहे. की कंबर मोडलेली आहे त्यांची, पाणी भरून भरून, इतक्या लांबून वाहून आणि रात्रीचे 3-3 वाजता उठून पाणी भरून. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे, त्यासाठी आमचं हे आंदोलन आहे. बरोबर आहे की या पाण्याच्या प्रश्नामुळे रात्रभर जागून त्यांच्या कमरेचे आजार, पिशव्यांचे आजार, अशा आजार त्यांना
जडताना दिसतात. मी मेघराज गावरे, क्रांती न्यूजचा संपादक. या आंदोलनाचं वारंवार तुम्हाला रिपोर्टिंग करणार आहे. तुम्ही बघत होता क्रांती न्यूज. धन्यवाद.